आपण इकडे सावलीत आहे आणि ते उन्हामध्ये आहे. त्या उन्हात बसलेल्या लोकांसाठी टाळ्या वाजवा. कडक ऊन आहे ना. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये 5150 इलेक्ट्रिक बस आज सामील होत आहेत. या योजनेचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होतोय. या सोहळ्यासाठी उपस्थित आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटकजी, नरेश मस्के, गोपाल लांडगे, मीनाक्षी ताई शिंदे, पराग जैन आमचे सचिव, अशोक शिंगारे जिल्हाधिकारी, माधव पुसेकर MD, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व अधिकारी आणि एसटीचे कर्मचारी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आजच्या या 5150 इलेक्ट्रिक बसेस योजनेच्या सोहळ्याला मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन देखील करतो. कारण आता काळ बदलतोय. स्पर्धात्मक युगामध्ये आपण सगळेजण पुढे जातोय आणि तंत्रज्ञान वाढतंय आणि अशा परिस्थितीमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल ही काळाची गरज आहे. कारण आता पर्यावरण देखील आपल्याला त्याचाही समतोल राखायचा आहे. आता आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल पण आहे, CNG पण आहे आणि डिझेल पण आहे आणि LNGचा आपण तो करार केला मध्ये. तो 5000 बसेसचा आपण LNG, डिझेल टू LNG, म्हणजे आता हळूहळू हे प्रदूषण कमी होत जाईल आणि आपल्या वाहन चालक, कंडक्टर यांना देखील सोयीचं हे सगळं नक्की होईल. कारण आपण पाहतो ST ही किती जुनी आहे, किती वर्षापासून सेवा देते आहे. खरं म्हणजे ST ही आपली महाराष्ट्राची लाईफलाईन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण गाव तिथं रस्ता आणि गाव तिथे ST. आता गावाला पूर्वी आम्ही जायचो, मी गावाला जायचो महाबळेश्वर मधून गावी तापोळ्याला STने जायचो आणि मग मुक्कामाला एक गाडी थांबलेली असायची. पाहायचो मी, बाबा ही गाडी इथेच राहणार आता. आणि ST ड्रायव्हर, कंडक्टर, कर्मचारी आणि गावकरी यांचं देखील अतिशय ऋणानुबंध आपण पाहिले, जिव्हाळ्याचं नातं पाहिलं. ST म्हणजे आपल्या परिवारातलेच एक काहीतरी एक घटक आहे अशी भावना लोकांमध्ये देखील निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ग्रामीण भागाचा आज जो विकास झाला त्यात खरं म्हणजे STचं देखील मोठं योगदान आहे. कारण ST जाण्यासाठी पण आपल्याला रस्ता पाहिजे आणि मग मागणी व्हायची, रस्ता नसायचा. त्यामुळे शासनाच्या वतीने रस्ते देखील करण्याचं काम आपण त्या काळामध्ये झालेलं आहे. अरे ते आमदारांनी येऊ तिकडे. STला आपण प्रेमाने लालपरी म्हणतो आणि सर्वसामान्यांच्या व विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांच्या आयुष्यात ST म्हणजे खरी लालपरीच आहे आणि हे कुणालाही नाकारता येणार नाही. कारण जिथं कुठलंही वाहन जात नाही तर ST मात्र पोचते, हा इतिहास आहे. आणि म्हणून
आपल्या एसटी महामंडळाच्या अधिकारी, कर्मचारी, ड्रायव्हर, कंडक्टर यांचं देखील मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की कधी न थकता न चुकता आणि त्या ठिकाणी अविश्रांतपणे या ठिकाणी काम करणारा हा एसटी कर्मचारी आहे. पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पंख आपल्याला लाभले आहेत. त्यामुळे हीच एसटी कात टाकून नव्या युगामध्ये जोमाने वाटचाल करते आहे. आज बघितले आपण एसटी इथे त्याचं उद्घाटन केलं. तिकडे 2 आहे समोर आणि एअर कंडिशन आहे गाडी. वातानुकूलित गाडी आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल आहे. दूरबीर काय येत नाही, काय येतो दूर गायब. त्यामुळे प्रदूषण गायब, प्रदूषण कमी होणार, पर्यावरणाचा समतोल राखला जाणार. आणि म्हणून आज आपण ई बस सेवेचं लोकार्पण केलेलं आहे. आजपासून बोरवली ठाणे नाशिक मार्गावर या एसटीची ई बस ही जी सेवा आहे ती धावणार आहे. टप्प्याटप्प्याने राज्यभरामध्ये आपण या सेवा देण्याचा निर्धार केलेला आहे. कारण एसी सेवा, इलेक्ट्रिक व्हेकल सेवा, केंद्र सरकारचं पण धोरण तेच आहे की केंद्र सरकार जे आपल्याला देतं ना वाहनं, आता काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक कॉर्पोरेशन आपल्याला केंद्र सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांना महापालिकांना पैसे देणार आहे, गाड्या देणार आहे काय. त्यामुळे त्यांचीही मदत आपल्याला नक्की होती आहे. आणि एसी असली तरी सुद्धा ही माफक दरामध्ये एन्व्हायरमेंट फ्रेंडली सेवा आहे. पराग जैन एकदा बोलले माझ्याशी, एकदा 5,000 गाड्या आपण घेत असताना गावखेड्यामध्ये जाणाऱ्या एसट्या आपण विदाऊट एसी करू, बरोबर ना. आपली चर्चा झाली मीटिंग मध्ये. पण मी काय म्हणालो, मी बोला शहरी भागातल्या लोकांनी एसीत फिरायचं आणि गावातल्या भागाने लोकांनी काय बिगर एसीत फिरायचं. सगळ्या सेवा एसी मध्ये देऊन टाका. शेवटी आपलं सर्वसामान्यांच्या साठी असलेलं सरकार आहे आणि म्हणून चांगल्या सुविधा आपल्या सर्वसामान्य लोकांना मिळाल्या पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवली. या बसचं तिकीट सध्याचे आपल्या हिरकणी बस सारखंच आहे का जास्ती आहे? शिवशाही परवडेल ना लोकांना. नाही तर मग एसटी आपल्या 50% सवलत दिली आपण महिलांना, 50% सवलत महिलांना दिली. आता एसट्या फुल होत चालल्यात की नाही, भरतात ना एसटी. महिला भगिनी सांगते आपल्या पतीला, तुम्ही थांबा घरी, मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते. आणि मोठ्या प्रमाणावर एसटी मध्ये आज महिलांचं वाहतूक होत. नक्की येत प्रवास करतायत ना महिला. अरे बाबा नो, म्हणजे आपण घेतलेला निर्णय फायद्याचा आहे. एसटीलाही फायदा झालाय. अजून कमी करायचे का? एसटी पण चालली पाहिजे आपली. आणि ज्येष्ठांना देखील आपण 65 आणि 75 मध्ये पण काय सूट दिली ना. 75च्या वर लोकांना फ्री, 65 ते 75 50% आणि 75च्या वरचे फ्री. आता त्यावेळेस लोक म्हणाले अरे कुठं प्रवास करणार आहे. तर 65 ते 75 आणि 75 वर्षाच्या वरच्या लोकांनी किती लोकांनी प्रवास केला? हा 10 लाख. 10 लाख नाही, तुमचा आकडा कमी आहे.
खूप मोठ्या प्रमाणावर प्रवास केला लोकांनी, कारण त्यांना गावाच्या तालुक्याच्या पातळीवर जायचं आहे, कुठे वैद्यकीय तपासणी करायचं आहे, हॉस्पिटलला जायचं आहे, खिशात पैसे नसले की विचार करायला लागायचो. आता विचार करायची गरज नाही, डायरेक्ट एसटीत बसायचं फ्रीमध्ये आणि जायचं तालुक्याच्या पातळी याला ठिकाणावर. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांनी त्याचा फायदा घेतलाय. तुम्ही MD मला वाटतं आता नवीन आलेले आहेत, ते जरा आकडे सगळे काढून घ्या. आणि आपल्याला एसटी खूप चांगल्या जोमामध्ये पुढे न्यायची आहे. पर्यावरण प्रदूषणाचा विचार करून आपण एसटीने इलेक्ट्रिक बसला सुरुवात केली आहे. CNG, LNG मध्ये माझ्याकडे लोक आली होती जेव्हा पराग आपण होते, की आम्ही डिझेलमधून LNG मध्ये कन्वर्ट करतो आणि काय तो ब्लोअर काढणार आणि तो ब्लोअर आपण गाडीमध्ये सोडणार, म्हणजे ती गाडी पण AC सारखीच होणार. त्यामुळे कुलिंग त्या LNGच्या आता सुरू झालं की नाही, काम सुरू होईल. आणि त्यामुळे आपण तेही केलंय. जुन्या नव्याचा संगम एसटी साध्य गतिमान करण्यासाठी एसटी सेवा अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. एसटी तोट्यात होती पूर्वी, परंतु आता थोडी थोडी पुढे दर पगाराला पण गव्हर्नमेंटकडून पैसे द्यायला लागायचे. आता पण द्यायला लागतात काय, कमी झाले? आता कमी पैसे द्यायला लागतात. थोडा चांगला परफॉर्मन्स आहे तुमचा. आणि म्हणून आपण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी देखील एसटीत फायद्यात कशी येईल यासाठी विशेष काम केलं पाहिजे. ही गाडी आपली आहे, जशी आपल्या मालकीची गाडी आपण तशी सांभाळतो तशी आपली एसटी आपण सांभाळली पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या प्रवाशांना देखील चांगल्या सोयी मिळतील, चांगल्या सोयी सुविधा मिळतील आणि त्याचा फायदा लोकांना होईल. आपलं ब्रीदवाक्य आहे एसटीचं, प्रवाशांच्या सेवेसाठी. आणि म्हणून ही सेवा जी आहे ही सेवा अतिशय चांगल्या प्रकारची सेवा आपण देत आहे. की काही लोक तर यांना काय तुम्ही चांगली सेवा देणाऱ्यांचा काय गौरव करता की नाही? चांगली जो सेवा देतो 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष मेडल मिळते की नाही तुम्हाला? आणि काही लोक कुठं गाडी एकटाच घेऊन जातो आणि असे लोक पण आहेत, पण तसे लोक हाताच्या बोटावर मोजणे इतके आहेत. पण जास्त चांगली सेवा देणारे आपले जे ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचा देखील आपण पुरस्कार केला पाहिजे, त्यांचा देखील गौरव केला पाहिजे. तर त्याला अधिक चालना मिळते. त्याचं बघून इतर लोक चांगलं काम करू लागतात. त्यांना एक इन्सेंटिव्ह ठेवा तुम्ही, जो चांगली सेवा देईल त्याला इन्सेंटिव्ह. तुमचं काय CR असतो की नाही, डायरी लिहायचा, CR मध्ये देखील त्यांना उत्कृष्ट काम केलं याचा देखील त्यांना फायदा झाला पाहिजे. आणि चांगली सेवा जो देतो त्याला इन्सेंटिव्ह पण दिला पाहिजे. हे सुरू करा. शेवटी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण जे जुनं आहे, चालू आहे, दिवस ढकलायची आहे, चालू दे, चलने दो, असं करू नका. तुम्ही आता MD तरुण आलेला आणि मला धावणारा माणूस पाहिजे, थांबणारा माणूस असला की तो बाहेर जातो, पळणारा पाहिजे. त्यामुळे बिलकुल अपेक्षित असलेलं काम आपण करा. शेवटी चांगलं काम करतो त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे, तेव्हा तो आणखी चांगलं काम करतो. आणि म्हणून हेही आपण करा. मी आपल्याला सांगितलं होतं की एसटी स्टँड जो आहे तो एसटी स्टँड चांगलं असलं पाहिजे, चांगलं तिथे सुविधा असल्या पाहिजे. आता बघतो आपण हे मीडियावाले सगळे दाखवतात, खड्ड्यामधून असं पाणी उडते, मग खड्ड्यामधून धूळ उडते, सगळं मग आपण बघतो. ते बिचारे प्रवाशांना त्रास होतो. एसटीला गाडी ड्रायव्हरला खड्ड्यात जाऊन वर खाली गाडी करायला लागते, सगळ्या गोष्टी. त्यासाठी मी MIDCला सांगितलंय ना, पैसे द्या. 500 कोटी रुपये दिले यांना. 600 कोटी त्याचं काम करताय की नाही? 600 कोटी रुपये एसटीचं सगळं सुशोभीकरण करायला दिलेत मी उद्योग खात्यातून. पहिल्यांदा कधी असे पैसे मिळाले नव्हते.
तर त्याचा उपयोग करून घ्या. चांगले कॉन्क्रीटचा प्लॅटफॉर्म तयार करा. खड्डे कधीच पडणार नाहीत हे बघा. आता इथं त्याचं सुशोभीकरण करा. इथं आता बाजूला मला वाटतं कमर्शियल बिल्डिंग बांधली आहे, पण एसटीचं जे हे आहे याला कुठं कलर बिलर का नाही मारला? तो तर म्हणजे माणूस बांधून विकून गेला वाटतं. हा, ते हे चांगलं करा ना तुम्ही. एसटीचं इथं कमर्शियल एक्सप्लॉयटेशन केलं. आता इथं खोपटचा हा जुना एसटी डेपो आहे ना सगळ्यात. ह्याला आता पेंटिंग करा. इथे आता आतमध्ये आलो म्हणून कळलं, चांगलं दिसलं पाहिजे ना. याच्यावर पैसे मिळाले एसटीला. बाजूला मोठं कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे. त्यामुळे पराग तुम्ही हे सगळं लक्ष द्या. आणि एमडी तुम्ही लक्ष दिलं चांगलं तर लोकांना फायदा होईल. नाहीतर मग चांगलं काम करतात त्याचा सन्मान करतो मी, त्याला शाल श्रीफळ घालतो, इन्सेंटिव्ह पण देतो. पण तेच पारंपरिक काम करणाऱ्या माणसं काहीतरी इनोव्हेटिव्ह नवीन करा ना. आता कलेक्टर मी तुम्हाला उदाहरण देतो साताऱ्याच्या कलेक्टरचं. अरे सांगलीला होता, त्यांनी PHC 400 प्राथमिक आरोग्य केंद्राचं अपग्रेडेशन केलं आणि 400 शाळांचं मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर केलं. आता तो साताऱ्यामध्ये काम करतोय. बांबूच्या मोठ्या प्रमाणावर लागवड करतोय. 10,000 हेक्टरचे त्यांनी कन्सेंट घेतलेत लोकांचे. असं इनोव्हेटिव्ह करा नवीन काहीतरी. ते कलेक्टरचं काम आल्यानंतर दिवस काढायचे तर सगळे करतात, तुम्ही करू नका. ते चांगलं काम करा. आणि तुम्हाला मी सांगितलं हे जे आपल्या महापालिका हद्दीच्या बाहेरचा जो कचरा पडलाय, डेब्रिज पडलाय, ते उचला ना, चालू करा. त्याला काय पैसे लागतात? पैसे इथून. अरे त्या कलेक्टरनी कसे पैसे काढले? त्यांनी सरकारकडे नाही मागितले. त्यांनी DPDC, मायनिंग फंड, आपला MGP, गुलाबराव पाटीलचं डिपार्टमेंट, नगर विकास, थोडे थोडे पैसे घेतले. माणसाला करण्याची जिद्द पाहिजे. तर जिद्द असेल तर सगळं होतं. म्हणून मी तुम्हाला सगळं सांगण्याचं कारण एवढं. आता डीप क्लीन ड्राईव्ह मी स्वतः करतोय. मुंबईचे रस्ते धुण्याचं काम चालू आहे. ठाण्याचे रस्ते आता धुण्याचं काम, स्वच्छ करण्याचं MMR मध्ये करतोय आपण. राज्यामध्ये हे रेप्लिकेट करतोय. तर ST मध्ये देखील मी सांगितलं तर स्पर्धा लावा. त्यास आपण कॉम्पिटिशन चालू केले का त्यांचे स्वच्छतेचे? स्वच्छता आता तुम्ही केला असता तर इतर रंग मारला असता. हा, इथे बघा ना, हे आता तुम्हाला एवढा चांगला ST डेपो आहे का हो, पाहिजे ना रंगरंगोटी. हे असं बिलकुल चालणार नाही. हे लक्ष द्या तुम्ही. आता फक्त मी सांगतोय तुम्हाला, टॉयलेटची STच्या सगळे टॉयलेट, बाथरूम, महिलांचे टॉयलेट चांगले असले पाहिजे. तिथे घाण असता कामा नये. पुरुषांना तिकडे टॉयलेट, बाथरूम चांगले असले पाहिजे. या ड्रायव्हर कंडक्टरचा विश्रांती रेस्ट रूम आहे तो चांगला असला पाहिजे. तिथे थोडा वेळ त्यांना विश्रांती घेता आली पाहिजे. हे सगळं चेक करा. मी स्वतः व्हिजिट करणार 2-3 डेपोला. मग सगळ्यांची सफाई इथली पण होईल आणि सगळ्यांची होऊन जाईल. तर स्वच्छते बाबतीमध्ये आपण काहीतरी नाव पण दिलंय ना त्याला, स्वच्छता अभियान. त्यामुळे आपण 5150 गाड्या आपण आता करतोय. शिवनेरी सेवा आपण पूर्वी सुरू केली. राज्यभरामध्ये 173 पेक्षा जास्त बस स्थानकांवर बस चार्जिंगची सोय केलेली आहे. आणि मी आपल्याला सांगितलं की हे सगळे जे डेपो आहे, हे आपले डेपो स्वच्छ असले पाहिजे, सुंदर असले पाहिजे, त्याची रंगरंगोटी असली पाहिजे, त्याची कॅन्टीन स्वच्छ असली पाहिजे, तिथले चांगल्या क्वालिटीचं फूड, त्यांना जे काही अन्न पदार्थ आहेत ते चांगले असले पाहिजे. क्वालिटी हे करायला पाहिजे, चेक करायला पाहिजे. गाड्या धुतल्या पाहिजे. ते काय आपलं ते ब्रश असतात ते दोन्हीकडे, तिथून गाडी जाते, तिकडे आपल्याकडे नाहीये. काही ठिकाणी लावलंय का? ते बघा सगळं. कारण गाडी स्वच्छ होऊन आतमध्ये माती
हे सगळे धूळ असता कामा नये. आतमध्ये प्रवास करणारा आपला नागरिक आहे, त्याला चांगली सेवा मिळाली पाहिजे. यासाठी या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष द्या आणि काही बदल त्याच्यामध्ये घडला पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो आपल्याला. आणि म्हणून आपल्या अनेक योजना आहेत. एसटी खरं म्हणजे अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्राचा प्रवास करते. श्रावणबाळ बनून तीर्थक्षेत्रांना देखील आपल्या गाड्या ठरलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपण मला वाटतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील या 193 बस स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण होणार आहे. ही योजना आपण जाहीर केली आहे. त्याचा मला आढावा द्या. किती आपण त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बस स्टँडवर डेपोवर आपण काय काय काम केलं. कारण मला वाटतं पराग हे आपण करून किती दिवस झाले? 8 महिने झाले. आता 8 महिने झाल्यानंतर आपण काय बदल केला ते आपण बघायला पाहिजे तिथे. आणि म्हणून अनेक योजना आपण केल्यात. कर्मचाऱ्यांना आपण हात दाखवा एसटी थांबवा, ही एसटीचे सामान्य माणसाचे भावनिक नातं तयार झालंय. हात दाखवा एसटी थांबवा. आता असंच माझ्याबद्दल झालंय. अरे लगे हात दाखवतात, गाडी थांबवतात. ठीक आहे, आणि मी थांबतो पण. शेवटी आपले एक जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. लोकांना वाटतं हा मुख्यमंत्र्याची गाडी थांबेलच, तसंच गेलो. तर काही गोष्टी आहेत सगळ्या त्या आपल्याला पाळाव्याही लागतात. पण लोकांना वाटतं आपला माणूस आहे आणि मग मलाही त्यांना असं आवेरून जावं असं वाटत नाही. आणि त्यामुळे हात दाखवा एसटी थांबवा हे अजून आहे का नाही आहे? हात दाखवा एसटी थांबवा आहे. ठीक आहे, मला पण चालू ठेवायला लागेल. आणि म्हणून एवढंच सांगेन आपल्याला की ही एसटी जी आहे ही आपली, मी पहिलं सांगितलं, लाईफलाईन आहे. आणि याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाले पाहिजे. याच्यामध्ये चांगली सेवा लोकांना मिळाली पाहिजे. आणि सेवा देत असताना मला वाटतं अनेक विषय आपण घेतलेत, अनेक विषय आपण मार्गी लावलेत. काही विषय जे आहेत आणखी एसटी महामंडळाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या शिल्लक आहेत. मी मगाशी पराग जैन यांना सांगत होतो, एक बैठक माझ्यासमोर लावा आणि काय काय विषय आपल्या कर्मचाऱ्यांचे आहेत ते मला सांगा. ते विषय जे आहेत आपण अगदी ताबडतोब सुटण्यासारखे असते लगेच सोडून टाकू. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म अशा प्रकारचं आपण एक शेड्यूल तयार करू. शेवटी मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. एसटी ड्रायव्हर, कंडक्टर अगदी गावागावामध्ये जाऊन खूप गरीब सर्वसामान्य गावकऱ्यांना सेवा देण्याचं काम करतो. अगदी गाडी वाकडे तिकडे वळणं असली, कुठे जागा वळणारा कमी असली तरी सुद्धा ड्रायव्हर तिकडे पोहोचतात आणि त्या ठिकाणी लोक जातात. मी आता गावी गेलो होतो. परागजन आपला मी ह्यांना सांगितलं, कोण ते आपले तुमचे एसटी मध्ये आपले काय ना अभिमान काय भीम अधिकारी आपले आरटीओ आहेत का काय, भीमनवारला सांगितलं. त्यांच्याकडे काय आहे, त्यांच्याकडे कुठला चार्ज आहे? त्यांना मी सांगितलं तिकडे त्या आपल्या गावाकडे छोट्या गाड्या पाहिजे. छोट्या आहेत का ना, मिनी व्हॅन येत आहेत. आणि गाड्या पण त्या बंद पडतात अशा गाड्या पाठवल्या तिकडे. मुख्यमंत्र्यांच्या गावाला अशा गाड्या पाठवू नका, थोड्या चांगल्या गाड्या पाठवा. त्यांना मी सांगून आलोय, आश्वासन दिलंय की चांगल्या गाड्या येतील. आता नवीन गाड्या आल्यात आपल्या. आता या नवीन गाड्यांपैकी म्हणजे माझ्या गावालाच नाही, सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, नाही तर म्हणाल मुख्यमंत्र्यांच्या गावाला चांगल्या गाड्या पाठवा. आपल्या राज्यभर गाड्या चांगल्या असल्या पाहिजे. कुठल्याही एखाद्या वेळेस ब्रेकडाऊन गाडी झाली
तर ताबडतोब दुसरी गाडी हजर झाली पाहिजे. प्रवाशांची गैरसोय होता कामा नये. शेवटी प्रवासी हाच आपला खऱ्या अर्थाने तुमचा एसटी आणि प्रवासी हे एक जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि म्हणून खाजगी गाड्यांची देखील आपली स्पर्धा असते आणि म्हणून यशस्वीपणे त्यावर मात करण्यासाठी एसटीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणण्यासाठी पूर्ण आपण प्रयत्न करा. मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सदैव पाठीशी आहे. काही लोक मध्ये सस्पेंड झाले होते त्यांना आपण घेतले ना, सस्पेंड लोकांना घेतले आपण परत ना. तर पण काय असं सस्पेंड होण्यासारखं काय काम करू नका परत. त्यामुळे आपल्या आजच्या या इलेक्ट्रिक व्हेकलच्या लोकार्पण प्रसंगी आपल्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. मी ज्या काही सूचना केलेल्या आहेत अधिकाऱ्यांनी याची पूर्ण नोंद घ्यावी आणि एक चांगली सेवा प्रवाशांना आपल्या एसटी महामंडळाकडून मिळाली पाहिजे अशा प्रकारचं आपण काम करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.